गेले ते 5 मिनिटात परत आले. ते म्हटले, "गेलं का बरोबर? आणलं का म्हणे?" सगळे जण पळताय त्या मागे. पण इथे तेवढ्यासाठी व्यापाराला आणि त्याला पृथ्वीवर जीवनाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर पर्यावरण वाचवणं आवश्यक आहे आणि हाच विचार मनाशी ठेवून एक व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य झाडे लावण्यास समर्पित करत आहे. श्री शिवनाथ रहाणे. माजी सैनिक श्री शिवनाथ रहाणे निवृत्तीनंतर समाजसेवेत उतरले आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक महत्वाची भूमिका बजावू लागले. स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी 5,000 पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात किंवा समारंभात ते भेट म्हणून झाडे किंवा रोपे देण्याचा संदेश पसरवत असतात. आम्ही 4 जण इकडता येता त्यांनी सर्वांनी पैसे द्यायला सुरुवात केली माझ्याकडे. मग एक मशीन दिलं महानगरपालिकेले. त्याचे जवळपास आम्ही 400 गड्डे खणले आणि त्याचे वडाचे, पिंपळ आणि लिंब हे 3च क्वालिटीचे झाड लावायचे आम्ही ठरवले. आणि मग आमच्या सर्व ग्रुप बोलता सत्यमेव जयते ग्रुपचं नाव दिलं आणि आम्ही जवळपास 350 ते 360 ते 400 झाडं लावले. आज जे झाड त्यातलं विशेष एक बी झाड मेलं नाही, कारण लेकरासारखी सर्वांनी त्याची काळजी घेतली आणि आज ते झाड खरोखरच बघण्यासारखं. कोणी पण येतं का भविष्यामध्ये हे झाडं तुम्हाला खूप सकून देणारे व औरंगाबादसाठी ऑक्सिजन देणारे. ज्यावेळेस खाम नदीची स्वच्छता किंवा वृक्षारोपण असं त्यावेळेस आमची टीम त्या ठिकाणी हजर राहिली आणि असं आजपर्यंत. आणि मग ग्रुपची आम्ही शपथ खाल्ली की प्रत्येकाने त्याच्या घरी किमान 200 झाडं लावले. त्याचंच वतक म्हणून इथे 200 झाडं मी लावले आणि आता तुमच्या समक्ष झाडं जवळ काही झाडं 25 फूट, 30 फूट, 40 फूट वाढले. काहीला फ्रूट पण यायला लागले आणि अशा प्रकारे झाडांची यात्रा सुरू झालेली. आणि ज्या ठिकाणी मी घरभरणीला किंवा एखाद्या प्रोग्रामला जातो त्या ठिकाणी मी किमान 5 किंवा 2 तरी झाडं फणस किंवा मग नारळाचे त्यांना देतो. आणि हा छंद आहे मला. याच्यामध्ये मी खूप चांगलं करतो अशातला नाही, पण लोकांनीसुद्धा अशा गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून आजच्या हे तापमान जर आता जे 55 ते 57-58 जर गेले तर माणूस ऑटोमॅटिकच उन्हाने होरपळन. ज्यावेळेस होरपळन त्यावेळेस आपल्या ती वेळ हातातून गेलेली असणार. आणि ह्याच उद्दिष्ट आमच्या ग्रुपचं आहे का सर्वात जे वृक्षाचं स्वच्छता आणि वृक्ष याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे. वृक्षारोपणाचे अनेक फायदे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखणे आणि प्रदूषण कमी करणे, वाढत्या वृक्षतोडीमुळे संकटात सापडलेल्या सजीव सृष्टीस मदत करणे, पर्यावरण स्वच्छ ठेवणे आणि जमिनीची धूप थांबवणे, प्राणी आणि पक्ष्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा आणि पाणी प्रदान करणे. ते केवळ झाडे लावत नाहीत तर समाजात पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करतात. पुढच्या पिढ्यांना पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे. सुरुवातीला माझ्या घरच्या कोण विरोध व्हायचा, काय बा तुम्ही झाडं होत्या, झाडू लावत्या, लोक काय म्हणणार, यांना माणसाला दुसरं काही काम नाही का? मी म्हणलं नाही बाबा, हे सर्वात पुण्याचं काम आहे. गाडगे महाराजांचं किंवा अण्णा हजारेनं मला एकच सांगितलं, तुम्ही 6 महिने झाडू लावा, तुमचं अंतःकरण शुद्ध होईल. मी त्यांना म्हणलं, अण्णा मी लहानपणापासून झाडूच लावतो म्हटलं, यात काही शंका नाही म्हटलं. आणि सुरुवातीला मला घरच्याकडून पण विरोध होत होता या गोष्टीचा, झाडू लावण्याला वेळ द्यायला. परंतु आता ज्या वेळेस मी मागच्या 5 दिवसापूर्वी महाराजांनी मला एक मेजर म्हणून वर बोलवलं आणि मला झाडं लावायचे, हे कमी लोक झाडू लावणं आणि झाडं लावणं कमी लोक हे कार्य करता आणि तुम्ही हे कार्य करता, पूर्ण गावातल्या लोकांना टाळी वाजायला चाललं, अभिनंदन करायला लागलं. ज्या ठिकाणी मी कीर्तनाला जातो त्या ठिकाणी आमचे जे महाराज असतात ते महाराज जरूर सांगता का मेजर रहाणे साहेबाले यांना झाडांचं खूपच ते हे, आणि सर्वांनी 2 झाडं, 4 झाडं, 5 झाडं लावायला पाहिजे. या महान कार्याबद्दल देवगिरी सहकारी बँक त्यांना वैजापूर देवगिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करीत आहे.